दरवर्षी 20-25 हजार पंप लावणारा महाराष्ट्र एका महिन्यामध्ये 45,911 पंप हे या ठिकाणी लावू शकला. देशामध्ये कुसुमच्या अंतर्गत एकूण 9 लाख पंप 9.5 लाख पंप लागले आहेत. त्या 9.5 लाख पंपापैकी 7 लाख पंप एकट्या महाराष्ट्राने लावलेले आहेत. म्हणजे अख्ख्या देशात जेवढे पंप लागले त्याच्या 65% पंप हे एकट्या महाराष्ट्राने या ठिकाणी लावून दाखवले. that this record will be broken only and only by महाराष्ट्र. आम्हीच आमचा रेकॉर्ड ब्रेक करून दाखवू. पुढच्या वर्षी 10 लाख पंप पूर्ण झाले पाहिजे. हे आपलं टार्गेट पक्का आहे. 10 लाख पंपावर आपण पोहोचलो पाहिजे. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि आजच्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये महावितरणच्या सौर ऊर्जा पंपाची नोंद करण्याच्या या अतिशय महत्वपूर्ण कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित मंत्रिमंडळातील माझे सहकारी राज्याचे अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावेजी, राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे परीक्षक श्री काल सॅव्हिले, श्रीमती आभा शुक्ला, श्री प्रवीण परदेशी, श्री लोकेश चंद्र, श्री प्रत्युष मिश्र, श्री विश्वास पाठक, प्रशांत बंब, सुरेश ध, नारायणराव कुचे, आदित्य जीवने, अनिल मकरिये, बापू घडामोडे, राजेंद्र पवार, योगेश गडकरी, नारायणराव कराड, गोपाल काबरा, किरण पाटील, अतुल चव्हाण, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर, विशेष रूपाने उपस्थित आमचे सर्व राज्य सरकारचे लाभार्थी, शेतकरी बंधू भगिनी, सगळे आमचे लाईनमन, महावितरणचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम मी छत्रपती संभाजीनगरच्या या भूमीवरनं तमाम महाराष्ट्रातल्या नागरिकांना नमन करतो आणि धन्यवाद देतो. महाराष्ट्रामध्ये मूलभूत बदल झाले पाहिजेत. या महाराष्ट्रातला दलित, गोर, गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक सगळ्यांच्या जीवनामध्ये एक मूलभूत परिवर्तन करण्याकरता वेगवेगळ्या योजना आम्ही आणल्या. त्या यशस्वीपणे आम्ही कार्यान्वित केल्या. आणि आज 1 वर्ष झाल्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेला आश्वस्त करू इच्छितो, महाराष्ट्र आता थांबणार नाही. हा असाच पुढे जात राहील, पुढे जात राहील. भगिनी आणि बंधूंनो, आजचा कार्यक्रमही अत्यंत महत्वाचा कार्यक्रम आहे. मला आठवतं 2014ला ज्यावेळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो आणि 14 ते 19 या कालावधीमध्ये 2 वेळा प्रखर दुष्काळाचा सामना करावा लागला. आणि त्यावेळी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी समजून घेत असताना एकीकडे पाण्याची अडचण आणि दुसरीकडे विजेची अडचण, या दोन्ही अडचणी अत्यंत प्रमुख असल्याचं आमच्या लक्षात आलं. शेतकऱ्यांना एकतर त्या ठिकाणी अर्धे दिवस दिवसा वीज मिळते, अर्धे दिवस रात्री वीज मिळते, ती पण अनेक वेळा अडचणीची व्हायची. आणि म्हणून शेतकऱ्यांची मागणी असायची, आम्हाला दिवसा 12 तास वीज द्या, आम्हाला मुबलक अशा प्रकारे आमच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे. आपण जलयुक्त शिवार योजना केली. त्या जलयुक्त शिवार योजनेमध्ये माननीय उच्च न्यायालयाने जी कमिटी बसवली, त्या कमिटीच्या रिपोर्टमध्ये आलं की मराठवाड्याची पाणी पातळी ही वर आली आणि महाराष्ट्राची पाणी पातळी देखील त्या ठिकाणी वर आली. पण ते पाणी शेतीमध्ये जाण्याकरता दिवसा विजेची आवश्यकता होती. विशेषतः रात्रीच्या विजेमुळे शेतकऱ्यांना साप, विंचू, जंगली जनावर यांची जी अडचण व्हायची आणि महिला शेतकऱ्यांना तर विशेष अडचण व्हायची. त्यामुळे एक प्रकारे शेतीवर अनेक बंधनं ही त्या काळामध्ये आली होती. आणि म्हणून तेव्हाच आपण सौर कृषी वाहिनीची योजना सुरू केली आणि हा निर्णय केला की
की आपण आपले जे फिडर आहेत ते सेपरेट करायचे आणि सगळे फिडर हे सौर कृषी वाहिनीवर न्यायचे. त्याचा पहिला प्रयोग माननीय अण्णा हजारेंच्या राळेगण सिद्धीला आपण केला. तो प्रयोग यशस्वी झाला. 1000 मेगावॅट आपण त्या काळामध्ये केलं आणि एक प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट आपण तयार केला. सोबतच 1 लाख सौर पंपाची योजना घोषित केली आणि तीही योजना आपण कार्यान्वित करत होतो. दुर्दैवाने मध्यंतरी सरकार नव्हतं, योजना कुठेतरी बंद पडली. पण 2022 च्या मध्ये पुन्हा सरकार आलं आणि त्यावेळेस मी हक्काने ऊर्जा विभाग मागून घेतला आणि या ऊर्जा विभागामध्ये आपण एक मोठं ट्रान्सफॉर्मेशन सुरू केलं आणि आपलीच योजना ही सौर कृषी वाहिनीची आणि सौर कृषी पंपाची केंद्र सरकारने एक पत्र सगळ्या राज्यांना पाठवलं की महाराष्ट्राची योजना ही तुमच्याही राज्यात लागू करा. आणि केंद्र सरकारने माननीय मोदी साहेबांनी आपली जी कुसुम योजना आहे त्या योजनेमध्ये याचा समावेश करून कुसुम अंतर्गत सौर कृषी पंप आणि सौर कृषी वाहिनी या दोन्ही योजना त्या ठिकाणी समाविष्ट केल्या. आणि त्यानंतर मात्र महाराष्ट्र थांबलाच नाही. ते आपल्या महावितरणचं आणि आपल्या सगळ्या अधिकारी कर्मचारी आणि आपले सगळे जे वेंडर्स आहेत त्यांचं अभिनंदन करतो की त्यानंतर ज्या वेगानं आपण काम केलेलं आहे. आज बघा देशामध्ये कुसुमच्या अंतर्गत एकूण 9 लाख पंप 9.5 लाख पंप लागले आहेत. त्या 9.5 लाख पंपापैकी 7 लाख पंप एकट्या महाराष्ट्राने लावलेले आहेत. म्हणजे अख्ख्या देशात जेवढे पंप लागले त्याच्या 65% पंप हे एकट्या महाराष्ट्राने या ठिकाणी लावून दाखवले. आणि सुरुवातीच्या काळात लोक म्हणायचे सौर पंप लावला पाणी येणार नाही, मग त्या ठिकाणी योग्य आमची त्या ठिकाणी फायदा होणार नाही, आमच्या अडचणी तयार होतील. पण हळूहळू जसे पंप लागायला लागले लोकांच्या लक्षात आलं की याच्यामध्ये तर आपला मोठा फायदा आहे. 25 वर्ष विजेचं बिल भरायचं नाही, 365 दिवस दिवसा वीज मिळते. जेव्हा पाणी आवश्यक त्यावेळी पंपाला वीज, अशी अवस्था. कोणालाही रात्री शेतीमध्ये जाण्याची आवश्यकता नाही आणि 3 पिकं घेण्याची देखील त्या ठिकाणी व्यवस्था या सौर कृषी पंपामुळे झाली. आणि मग एका दुसरा शेतकरी, दुसऱ्याचा पाहून तिसरा शेतकरी, आणि यातनं एक प्रकारे आज देशामध्ये आपण पहिल्या क्रमांकावर आलो. आणि मग हळूहळू ही जी सगळी इकोसिस्टीम आपल्याकडे तयार झाली त्यातूनच ही आपली क्षमता तयार झाली. मला आठवतं 2013-14 साली आपल्याकडे 4-4 वर्षाचं पेड पेंडिंग असायचं. म्हणजे एखाद्या व्यक्तीने पंप मागितला 4 वर्षांनी त्याला पंप मिळायचा. तो चातकासारखी वाट पाहायचा. वर्षाला 12,000, 13,000, 15,000 पंप आम्ही लावायचो. आणि आमच्या विधानसभेत सर्वात जास्त चर्चा कशावर व्हायची तर पेड पेंडिंग कधी पूर्ण होणार. आपण 14 नंतर जवळपास पेड पेंडिंग तर संपवले, पण तरीही दरवर्षी येणारी डिमांड ही आपण संपवू शकत नव्हतो. पण आज अशी स्थिती आहे की दरवर्षी 20-25 हजार पंप लावणारा महाराष्ट्र एका महिन्यामध्ये 45,911 पंप हे या ठिकाणी लावू शकला. आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये याची नोंद झाली. खऱ्या अर्थानं हे ट्रान्सफॉर्मेशन आपण बघितलं पाहिजे. त्यावेळी ही योजना मी विधानसभेत घोषित केली, मागेल तेरा सौर कृषी पंप. त्यावेळी आमच्या विरोधकांनी थोडं त्याची मजाक उडवण्याचा प्रयत्न केला. एक प्रकारे माझ्यावर थोडी टीका टिप्पणी केली की तुम्ही नुसतं बोलताय, पण आम्ही ते करून दाखवलं. आणि आज बघा परिस्थिती अशी आहे, हे जेवढे शेतकऱ्यांनी आमच्याशी इंटरॅक्ट केलं, बाहेरही शेतकऱ्यांची मी इंटरॅक्शन केलं, डिमांड त्यांनी दिल्यापासनं 1 महिन्यामध्ये लोकांचे पंप या ठिकाणी लागायला लागले. हा तयार केला मागेल त्याला सौर कृषी पंप आज आपण देतो आहोत. आणि एका महिन्यामध्ये 45,911 पंप लावून एक नवीन गिनीज बुकचा रेकॉर्ड आपण तयार केलेला आहे. मी खरोखरच्या गिनीज बुकचे जे निरीक्षक आलेले आहेत श्री काल, त्यांचे मी फार मनापासून त्यांचे आभार मानतो. थँक्यू मिस्टर काल फॉर nominating us in the Guinness Book of World Record. And I would like to tell you that this record will be broken only and only by Maharashtra. आम्हीच आमचा रेकॉर्ड ब्रेक करून दाखवू आणि त्या दृष्टीनं पुढच्या काळामध्ये हे काम करू. आणि म्हणून आज मी सांगतोय आता आपण 7.5 लाखावर पोहोचलो. मी अतुल सावेजी, मेघनाताई
लोकेशजी आणि आभा शुक्ला आपल्या सगळ्यांना सांगतो, पुढच्या वर्षी 10 लाख पंप पूर्ण झाले पाहिजे. हे आपलं टार्गेट पक्का आहे. 10 लाख पंपावर आपण पोहोचलो पाहिजे. आणि मी AIIBचे देखील मनापासून आभार मानतो की आता वित्त पुरवठ्याची देखील चिंता नाही. त्यांनी 10,000 आपल्याला दिलेले आहेत. त्यामुळे आता कुठेही आपण अडकणार नाही. ही खरोखर अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि यासोबत हे देखील महत्वाचं आहे की महाराष्ट्र आता पहिलं राज्य होत आहे की ज्या राज्यामध्ये शेतकऱ्यांकरता वेगळी वीज कंपनी तयार करून सगळ्या शेतकऱ्यांना सौर वीज देण्याचा पराक्रम पुढच्या वर्षीच्या शेवटापर्यंत महाराष्ट्र करेल. 3,000 मेगावॅट तयार झाली आहे. पुढच्या वर्षीच्या डिसेंबर पर्यंत 16,000 मेगावॅट वीज ही सौर ऊर्जेतनं शेतकऱ्यांना मिळेल. आणि महाराष्ट्राचा अन्नदाता हा जो कुठलंही प्रदूषण न करता त्या ठिकाणी अन्न उत्पादन करतो आहे आणि आपल्या अतिशय चांगल्या पद्धतीनं शेती करतो आहे. आणि म्हणून ही जी काही आपली योजना आहे, एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. याचे किती फायदे आहेत सौरवर गेल्याने. पहिला फायदा शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळते आहे. दुसरा फायदा शेतकऱ्यांना 25 वर्ष विजेचं बिल भरायचं नाहीये. 5 वर्ष तर आम्हीच गॅरंटी दिली आहे घेणार नाही, पण 5 वर्षांनी कोण सांगू शकतं. पण ज्यांनी सौर कृषी पंप लावला त्यांना तर 25 वर्ष आता विजेचं बिल भरायचं नाहीये. आणि त्याचा समाजाला फायदा काय आहे, म्हणजे शेतकऱ्याला तर फायदा आहे, पण पर्यावरणाचा फायदा असा आहे की आज ही 16,000 मेगावॅट वीज ही कोळशापासून तयार होत होती. पर्यावरणाची हानी होत होती. रोज CO2चं एमिशन आम्ही करत होतो. रोज आमच्या पर्यावरणाला आम्ही खराब करत होतो. त्या 16,000 मेगावॅट थर्मल पॉवरला आता आम्ही सूर्याच्या आशीर्वादाने या ठिकाणी सौर ऊर्जेमध्ये परिवर्तित केल्यामुळे पर्यावरणाची हानी देखील संपणार आहे. आणि दुसरा फायदा आमच्या महावितरण कंपनीला काय आहे, आमची महावितरण कंपनी 8 रुपयाला ही पॉवर विकत घेत होती. म्हणजे विकत घेऊन ती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायला महावितरणला 8 रुपये लागत होते. आणि जेव्हा शेतकऱ्याकडनं आपण बिल घ्यायचो त्यावेळेस आपण ₹1.25 आणि ₹1.5 एवढ्या युनिटचं बिल आकारायचो. म्हणजे आपण विचार केला तर प्रत्येक युनिटच्या मागे महावितरणला जवळपास 6.5 रुपयाचा त्या ठिकाणी लॉस असायचा, जो आपण इंडस्ट्रीकडनं वसूल करायचो आणि राज्याच्या बजेटमधनं द्यायचो. आता जर या विजेचा विचार केला तर ही वीज ऍव्हरेज आपल्याला 3 रुपयांनी पडते आहे. म्हणजे 5 रुपयांनी या विजेची किंमत ऑलरेडी कमी झालेली आहे. म्हणजे आपण जर विचार केला तर जो 5.5 रुपयाची सबसिडी आपल्याला ती पडत होती, आता ती फार कमी त्या ठिकाणी सबसिडी झालेली आहे. 1.5 रुपयाचा विचार केला तर 1.5 रुपये राहिलेली आहे आणि मोफतचा विचार केला तरी 3 रुपये राहिलेली आहे. याच्यामुळे आपण दुसरं काय केलं तर 2025 ते 2030 आपले विजेचे दर MERC ठरवून दिले. या दरामध्ये पहिल्यांदा महावितरणनी पिटिशन दाखल करून दरवर्षी विजेचे भाव कमी करण्याचं ठरवलं. घरगुती विजेचे भाव आणि उद्योगाच्या विजेचे भाव देखील दरवर्षी आम्ही कमी करणार आहोत. गेल्या 20 वर्षामध्ये दरवर्षी 9% वाढणारा विजेचा भाव आता दरवर्षी 3% आम्ही कमी करतो आहोत. म्हणजे हाही एक विक्रम आज आपण या ठिकाणी ऊर्जा क्षेत्रामध्ये करून दाखवलेला आहे. आणि याचं कारण ही जी काही आपली योजना आहे या योजनेमुळे आपण करू शकलो. तिसरा याचा फायदा उद्योगाला काय झाला, 6 कंपन्या या पुरवठादार कंपन्या होत्या, आता त्या 6 कंपन्या या लिस्टेड कंपन्या झालेल्या आहेत, त्या मोठ्या कंपन्या झालेल्या आहेत. आणि अनेक वेंडर जे छोटे छोटे वेंडर होते ते आता आमचे रजिस्टर्ड वेंडर होऊन देशभरामध्ये ते काम करतायत. आणि जवळपास या संपूर्ण इकोसिस्टीममुळे 1 लाख लोकांकरता रोजगाराची संधी ही ग्रामीण भागामध्ये या एका कार्यक्रमातनं आपण त्या ठिकाणी तयार केलेली आहे. आणि म्हणूनच हा केवळ एक वर्ल्ड रेकॉर्ड नाही, केवळ एक गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचं एक काम आपण केलेलं नाही, संपूर्ण देशाकरता ऊर्जा क्षेत्राकरता एक नवीन दिशा ही महाराष्ट्राने तयार केली आहे. आणि म्हणून तुमच्या महाराष्ट्राकरता, माझ्या महाराष्ट्राकरता एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवल्या पाहिजेत, अशा प्रकारची माझी आपल्याला विनंती आहे. बंधू भगिनींनो, या 1 वर्षामध्ये आणि मला सांगताना आनंद वाटतो की विशेषतः
याच्यामध्ये मराठवाड्याने लीड घेतली आहे आणि मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरनी लीड घेतलेली आहे. एकट्या छत्रपती संभाजीनगरमध्ये 14,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना हे जे कृषी पंप आहेत हे त्या ठिकाणी मिळालेले आहेत आणि मराठवाड्यातल्या दुष्काळी भागामध्ये आता सर्वाधिक स्वागत या संपूर्ण कृषी पंपांचं होत आहे. आपल्याला कल्पना आहे मराठवाड्याकरता, विदर्भाकरता आणि सगळ्या आपल्या मागास भागाकरता नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना आपण सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्व प्रकारची त्या ठिकाणी मदत आपण करतो. मागेल त्याला शेततळं आपण देतो, शेततळ्याचं आच्छादन आपण देतो, बीबीएफ आपण देतो, वेगवेगळी अवजारं आपण देतो, त्या ठिकाणी ड्रीप आपण देतो. या सगळ्या गोष्टी 90% आणि 100% अनुदानावर आज आपण देतो आहोत. शेतकऱ्यांना कुठेही अडचण येऊ नये आणि शेतकरी हा शाश्वत शेती करू शकला पाहिजे, वातावरणाच्या बदलाचा शेतीवर परिणाम होऊ नये अशा प्रकारची शेतीची व्यवस्था आज आपण या योजनेच्या माध्यमातून तयार केली आहे. त्याच्यासोबत शेतीला मार्केटशी जोडण्याकरता स्मार्ट सारखी योजना, मॅग्नेट सारखी योजना, या योजना आपण तयार करून मोठ्या प्रमाणात आमच्या शेतकऱ्याला शाश्वत भाव मिळाले पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न देखील आज महाराष्ट्राचं सरकार करत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर आपल्याला याची कल्पना आहे की आपण नदी जोडचा कार्यक्रम देखील हातामध्ये घेतलेला आहे. कारण एक स्वप्न 2015-16च्या दुष्काळात मी बघितलं होतं की मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या या पिढीने दुष्काळ पाहिला, पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू द्यायचा नाही हा आपला निर्णय आहे. आणि म्हणून आपण नदी जोड प्रकल्प हातामध्ये घेतलेला आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो की लवकरच आपण या ठिकाणी वाहून जाणारं 53 TMC पाणी जे समुद्रात जात आहे ते आपण मराठवाड्यामध्ये आणणार आहोत. आणि त्यासोबत हे काही सांगली आणि कोल्हापूरचं दरवर्षी जे पुराचं पाणी आहे जवळपास 100 TMC पाणी आहे, त्यातलंही 35 TMC पाणी हे फ्लड डायव्हर्शनच्या माध्यमातून आपण मराठवाड्यापर्यंत आणणार आहोत. त्यामुळे पुढच्या काळामध्ये आमचा मराठवाडा हा दुष्काळ मुक्त झालेला आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या दृष्टीनं सरकारने काम सुरू केलंय. विदर्भामध्येही नळगंगा, वैनगंगाच्या माध्यमातून दुष्काळ मुक्ती आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील आपण त्या ठिकाणी जे नदी जोड प्रकल्प हातात घेतलेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात तिथेही दुष्काळ मुक्ती होणार आहे. त्यामुळे मला हा विश्वास आहे की एक प्रकारे शेतीच्या क्षेत्रातलं ट्रान्सफॉर्मेशन हे आपल्या सरकारने सुरू केलंय आणि पुढच्या 4 वर्षामध्ये एक मोठा परिणाम हा शेती क्षेत्रामध्ये आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल. बंधू भगिनींनो, मी अजून जास्त या ठिकाणी बोलणार नाही, कारण म्हणजे 1 वर्ष पूर्ण झालंय. काय काय सांगावं आणि काय काय नको असं मला झालेलं आहे. पण आज सौर पंपाचा आणि कृषीचा कार्यक्रम आहे म्हणून कृषीबद्दलच्या काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या. आपल्याला माहिती आहे यावेळेस शेतकरी आमचा अडचणीत आला. मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीने शेतकऱ्याचं नुकसान झालं. जवळपास 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज हे शेतकऱ्यांना दिलं आणि आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा देखील पोहोचवण्याचं काम हे आपल्या सरकारने केलंय. मी आज एवढंच सांगतो, हे सरकार शेतकऱ्यांप्रती समर्पित आहे आणि जोपर्यंत माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी हा सुजलाम सुफलाम होत नाही तोपर्यंत तो शाश्वत शेतीकडे त्या ठिकाणी वळत नाही, तोपर्यंत त्याची शेती फायद्याची होत नाही, तोपर्यंत आमचे प्रयत्न हे असेच सुरू राहतील हा विश्वास मी आपल्याला देतो. आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावा अशी विनंती करतो. पुन्हा एकदा महावितरण, त्यांचे अधिकारी, त्यांचे कर्मचारी, ऊर्जा विभाग, आमचे सगळे वेंडर्स, आमचे लाईनमन आणि ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतलाय असे सगळे शेतकरी, या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.